महाविकास आघाडीचा लोकसभेचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरलेला आहे। ठाकरे गट 20, शरद पवार गट 10 तर काँग्रेस 16 जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। तर वंचित आघाडी 2 जागा लढवणार असल्याची माहितीही सूत्रांकडून मिळालेली आहे। तर महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागेचा फॉर्म्युला 15 दिवसांमध्ये समोर येईल असं यावर बोलताना सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। महत्त्वाची चर्चा महाराष्ट्रातील ही महाराष्ट्रात होणार नसून ती दिल्लीमध्ये होईल आणि हायकमांड समोर होईल। आम्ही 23 जागा लढवतो हे आम्ही दिल्लीच्या काँग्रेसच्या नेत्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे आणि आमचे संबंध दिल्लीतल्या काँग्रेस नेत्याशी अत्यंत मधुर आहे। मग सोनियाजी असतील, राहुलजी असतील, खरगेजी असतील किंवा वेणुगोपालजी असतील, आम्ही 23 जागा लढतो। संजय राऊत म्हणतात की लोकसभेच्या आम्ही 23 जागा लढवणार आहोत। जर ते 23 जागा लढवणार आहे तर तुम्ही किती जागा? तुम्ही त्याची चिंता करू नका, तुम आम खाओ पेड मत गिनो। ठीक आहे ना, राऊत साहेब ते बोललेत आमची अंतर्गत दिल्लीमध्ये सोनियाजी, राहुलजी, उद्धवजी, पवार साहेब, संजय राऊतजी या सगळ्यांची सविस्तर चर्चा झाली। 15 दिवसात तुम्हाला सगळा फॉर्म्युला कळेल। जागा वाटपाचा फॉर्म्युला सुद्धा ठरला अशी प्रकारची एक चर्चा व्हायला सुरुवात झाली। त्यामध्ये उद्धव ठाकरे गटाला 20, शरद पवार राष्ट्रवादीला 10, काँग्रेसला 16, वंचितला 2 अशा प्रकारचं लोकसभेचं फॉर्म्युला ठरल्याची तुमच्याकडे काही माहिती आहे? नाही, अजून काही मला त्याची माहिती नाही। आम्ही मग कालच तुम्हाला सांगितले 29 तारखेला आमची मीटिंग आहे दिल्लीमध्ये, त्यामध्ये या सगळ्या विषयावरची चर्चा होणार।